रामकृष्ण हरी. चंद्रहास उज्ज्वल करा, शार्दूल वरवाहना, कात्यायनी शुभम दद्यात, देवी दानवघातिनी. आज 6वी माळ म्हणजेच असणारा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी आपण कात्यायनी नावाच्या स्वरूपाची उपासना करणार आहोत. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च. आणि या 6व्या असणाऱ्या माळेला आपण कात्यायनी स्वरूपामध्ये आपण या देवतेची उपासना करणार आहोत. त्याचं वर्णन करताना काय केलं बघा. चंद्रहासहा उज्ज्वल करा. चंद्रहास्य, चंद्राप्रमाणे शीतल असणारं हास्य त्या देवतेचं आहे, जी सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाशमानता निर्माण करते. अशी असणारी ही देवी शार्दूल वरवाहना, जिनं वाहन म्हणून सिंहाला नियुक्त केलेली आहे अशी देवी. दानवघातिनी, दानवांचा घात करू. माझ्या अंतःकरणामध्ये जे वाईट विचार निर्माण होत आहेत त्या वाईट विचारांचा घात करू, अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आपण गेली 5 दिवस देवीच्या विविध स्वरूपाची उपासना करत आहोत आणि त्या उपासनेच्या माध्यमातून देवीचे हे 6वं रूप आपण पाहत आहोत. त्याचं नाव आहे कात्यायनी स्वरूपाची. तर याच्या संदर्भामध्ये अनेक कथा आपल्याला पाहायला सापडतात. काही कथांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. पूर्वी कात्य नावाच्या गोत्रामध्ये कात्यन नावाचे एक ऋषी राहत होते. त्या ऋषींच्या अंतःकरणामध्ये भगवती आईसाहेबांच्या बद्दल ममता निर्माण झाली. त्यांनी पार्वती मातेची उपासना केली आणि पार्वती मातेची उपासना केल्यानंतर पार्वती मातेने विचारलं, वरम व्रीही, काय पाहिजे माग. काय पाहिजे माग म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, जगताच्या कल्याणासाठी, जगताच्या उद्धारासाठी आपण एक अवतार धारण करावा आणि माझ्या या वंशामध्ये, माझ्या या कुळामध्ये आपण छोट्याशा बालपावलांनी या असणाऱ्या संपूर्ण वंशाला पुनीत करावं. ज्यावेळी पार्वती आईसाहेबांनी ही भूमिका ऐकली त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये या कात्यायन नावांच्या ऋषींच्या बद्दल अनंत पटीने आदर निर्माण झाला. कारण ज्यावेळी एखादा व्यक्ती स्वार्थाच्या पोटी एखादी गोष्ट मागतो त्यावेळी देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की हा सकाम उपासक आहे, याची इच्छा पूर्ण करावी का नाही. परंतु ज्यावेळी या कात्यायन ऋषींनी आईसाहेबांना जगत कल्याणाचं स्वरूप मागितलं त्यावेळी आईसाहेबांना अत्यंतिक आनंद झाला आणि आईसाहेब कात्यायनी स्वरूपामध्ये त्यांच्या असणाऱ्या वंशामध्ये प्रकट झाल्या. कात्यायन ऋषींची कन्या म्हणून तिला कात्यायनी अशा स्वरूपाचं नाव पडलं आपल्याला पाहायला सापडतं. ही कात्यायनी नावाची देवी जी आहे तिचं स्वरूप पहा. एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये कमलपुष्प आहे, एका हाताची अभय मुद्रा तिने केलेली आहे आणि एका हाताची वर मुद्रा केलेली आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यावं, लोकांच्या अंतःकरणामध्ये असणारं अज्ञान लयाला जावं, यासाठी प्रेरित झालेली ही देवी. आणि म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे त्या अज्ञानरूपी असणाऱ्या राक्षसाचा नाश करण्यासाठी एका हातामध्ये तिनं तलवार धारण केलेली आहे, दुसरं हातामध्ये कमलपुष्प धारण केलेलं आहे. जे भक्त आहेत त्या भक्तांना ती कमलपुष्पाप्रमाणे जपते असं त्याच्या माध्यमातून प्रगट झालेलं आपल्याला पाहायला सापडतं.
एक हाताची अभय मुद्रा केलेली आहे. त्या अभय मुद्रेच्या माध्यमातून भक्तांना ती सांगते की भयू नका. जगतामध्ये भय हे अज्ञानाच्या माध्यमातून येतं, म्हणून तुम्ही भिवू नका अशी सांगणारी एका हाताची मुद्रा आहे. तर वरमुद्रा जे ज्याला हवं त्याला ते प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या आईसाहेबांमध्ये असल्यामुळे तिनं आशीर्वाद मुद्रा किंवा वरमुद्रा केलेली आपल्याला पाहायला सापडते. अशा चतुर्विध असणाऱ्या बाहूंच्या माध्यमातून ती शार्दूल वरवाहना सिंहावर आरूढ झालेली आहे. आणि तिचं वर्णन करताना सांगितलं देवी दानव घातिनी, दानवांचा घात करणारी, म्हणजेच अंतःकरणामध्ये विषयरूपी जे दानव आहेत ते दानव लयाला घालवण्याचं सामर्थ्य जर कोणाकडे असेल तर या कात्यायनी आईसाहेबांकडे आहेत, भगवतींकडे आहेत असं आपल्याला पाहायला सापडतं. ही कात्यायनी देवी म्हणजे कोण आहे तर त्याचं वर्णन करताना सांगितलं की ही भगवान गोपाल कृष्णाची कुलदेवी, भगवान गोपाळ कृष्णाची कुलदेवी आहे. व्रजमंडलाची ती अधिष्ठाती देवता आहे. आणि असं असल्यामुळे भगवान गोपाळ कृष्ण ज्यावेळेस मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळी प्रत्येक गोपिकांना असं वाटलं की पती असावा तर तो भगवान श्रीकृष्णासारखा असावा. आणि म्हणून यमुना नदीच्या आणि कालिंदी नदीच्या तीरावर असणाऱ्या त्या भगवती कात्यायनी स्वरूपाची अनेक गोपिकांनी पूजा केली. त्यालाच कात्यायनी व्रत असं म्हटलं जातं. इष्ट असणाऱ्या पतीची प्राप्ती व्हावी यासाठी जे व्रत केलं जातं त्याला कात्यायनी व्रत असं म्हटलं जातं. आपल्या इथं व्रताचार कमी झालेला आहे, लोकांची साधना कमी झालेली आहे. जशी साधना कमी होते, जसा व्रताचार कमी होतो, तशा तशा पद्धतीनं अधर्म वाढत जातो हे आपल्याला पाहायला मिळतं. मी अनेक असणाऱ्या व्हिडिओंच्या माध्यमातून, कीर्तनांच्या माध्यमातून, प्रवचनांच्या माध्यमातून हे सांगितले. नवरात्र हे 9 दिवस हा स्त्री शक्तीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचे दिवस आहेत. या 9 दिवसामध्ये स्त्रियांनी काय केलं पाहिजे, पुरुषांनी काय केलं पाहिजे, ती शक्ती आत्मसात करायला पाहिजे. ना का रात्रभर जागून दांड्या खेळल्या पाहिजेत. फॅशन म्हणा, आवड म्हणा, काही म्हणा, रात्री 10 वाजेपर्यंत महिला मंडळ दांडिया खेळतात. किती अनुचित प्रकार आज घडत आहेत याचा विचार करा. अनेक परधर्मीय सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि मग आपल्या असणाऱ्या लहान लहान मुली असतील, तरुणी असतील, विवाहित असणाऱ्या स्त्रिया असतील, ते त्या जाळ्यामध्ये ओढल्या जात आहेत. याला नवरात्र म्हणत नाहीत. नवरात्र म्हणजे देवीची आराधना करणे आणि देवीचे जे महात्म्य आहे ते समजावून घेणे. प्रत्येक स्त्रीमध्ये देवी आहे आणि ते आत्मभान जागृत करण्याचे हे 9 दिवस आहेत. मी कोण आहे हे ओळखण्याचे हे 9 दिवस आहेत. आणि या माध्यमातून स्त्रियांनी काय केलं पाहिजे तर व्रताचाराला प्रामुख्यानं मान्यता दिली पाहिजे, साधना केली पाहिजे. आणि जर साधना केली तरच अधर्माला कुठेतरी आळा बसेल असं माझं मत आहे. गोपिकांनी साधना केली, कात्यायनी व्रत पूर्ण केलं आणि त्याच्या प्रादुर्भावाने भगवान त्यांना रास क्रीडेच्या माध्यमातून प्राप्त झाले. जे सुख रुक्मिणी मातेला नाही ते गोपिकांना भगवंताने दिलं. एवढं महत्त्व या कात्यायनी स्वरूपाचं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. एवढंच नाही, ज्या वेळेस भगवंत गोकुळातून बाहेर पडत होते, व्रजमंडलातून बाहेर पडत होते, अक्रूर महाराज न्यायला आले होते, त्यावेळेस या यमुना नदीच्या तटावर असणाऱ्या कात्यायनी स्वरूपाचं, कात्यायनी भगवतींचं
आमच्या भगवंतांनी दर्शन घेतलं आणि मग पुढे कंसाला मारण्यासाठी पुढे गेले. एवढं विशेष जर कोणत्या स्वरूपाचं असेल तर ते या स्वरूपाचं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून कात्यायनी स्वरूप हे अत्यंतिक विशेष आहे असं मी मानतो. भगवंताला सुद्धा मार्गदर्शन करणारं स्वरूप कोणतं असेल तर हे कात्यायनी स्वरूप आहे. भगवंताची कुलदेवता कोण असेल तर हे कात्यायनी स्वरूप आहे. म्हणून भक्तांना अभय देणारी, असुरांचा नाश करणारी अशा पद्धतीची असणारी ही कात्यायनी देवी सर्वांचं रक्षण करो असं या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. या देवतेची उपासना केली की काय होतं तर अंतःकरणामधील असणारे जे क्रोध आहे, संताप आहे, भय आहे हे लयाला जातं. आणि सर्वात महत्त्वाचं जे व्याधी आहेत त्या व्याधीसुद्धा लयाला घालवण्याचं सामर्थ्य या स्वरूपामध्ये आहे. या देवतेची उपासना कशी करायची, उपासना पद्धती कोणती याचा विचार करत असताना फार गोड वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मी आत्ताच सांगितलं की रोग नाहीसं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर कात्यायनी स्वरूपामध्ये आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून तिची जर आपण व्यवस्थित पूजा केली तर निश्चित पद्धतीनं आपल्या रोगांचं हरण होतं. बघा तिची पूजा कशी करायची, पूजेचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन करताना सांगितलं. काल ज्या पद्धतीनं आपण केलं त्याच पद्धतीनं करायचं. एक चौरंग घ्यायचा, चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं. कात्यायनी स्वरूपाला भगवती देवीला लाल रंग आवडतो म्हणून लाल रंगाचं वस्त्र त्या ठिकाणी टाकायचं. काल आपण 4 धर्म अर्थ काम मोक्ष अशा पद्धतीचं मंडल केलं होतं. आज मात्र आपल्याला त्रिकोणी मंडल करायचं आहे. त्रिकोणी मंडल करायचं आहे. समोर रेषा सरळ आली पाहिजे आणि या दोन्ही टोकापासून गेलेल्या ज्या रेषा आहेत ते कात्यायनी भगवतीच्या पाठीमागे मधोमध एकमेकांना स्पर्श झालेल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा त्रिकोण काढावा. हळदीनं युक्त असणाऱ्या तांदळाचा त्रिकोण काढल्यास उत्तम आणि त्याच्यामध्ये देवीची कुलदेवतेची मूर्ती स्थापन करायची. हिला अभिषेक करत असताना हिला अत्यंतिक प्रिय जर वस्तू कोणती असेल तर ती मध आहे, मध. त्यामुळे नैवेद्य दाखवताना किंवा अभिषेक करताना मध वापरायचा. मधाच्या माध्यमातून आपण अभिषेक करायचा आणि ओम कात्यायनी देव्यै नमः अशा पद्धतीचा मंत्रोच्चार करून आपण जर अभिषेक केला किंवा अनेक मंत्र आहेत, श्रीसूक्त आहे, स्त्री सूक्त आहे, त्यानंतर देवी कवच आहे, तुम्हाला जे येते ते त्या ठिकाणी वापरायचा आणि मग त्या मधाने देवीला अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर देवीची मूर्ती ठेवायची. तो मध सगळा एका बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि ज्या स्त्रियांना आजार आहेत, स्त्रियांना आजार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, पुरुषांनाही आजार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, त्या दोन्हीवर हे आयुर्वेदिक उपाय आहे. तो मध 1 चमचा रोज भक्षण केला तर असाध्य रोगांपासून सुद्धा मुक्ती मिळते असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अनेक स्त्रिया अशा असतात की त्यांचा वारंवार गर्भपात होत असतो. त्यांनी कात्यायनी देवतेची उपासना करावी. निश्चित पद्धतीनं काय होतोय त्यांना लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम आरोग्य जर प्राप्त करून द्यायचं असेल तर आपण कात्यायनी देवतेची उपासना करणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. काही गोष्टी या सार्वजनिक केल्या जात नाहीत. त्यामुळं फक्त तात्विक अर्थ लक्षात ठेवा आणि मधाच्या माध्यमातून जे आयुर्वेदिक गुण आहेत, या पूजेच्या माध्यमातून होणारा जो मध आहे तो मध आपल्या जवळ ठेवा, त्याचं रोज भक्षण करा. निश्चित पद्धतीनं अनेक व्याधी लयाला जातील. सगळ्याच व्याधींचं मी या ठिकाणी वर्णन करत नाही आहे कारण सार्वजनिक करणं मला योग्य वाटत नाही, परंतु निश्चित पद्धतीनं त्याच्यामधून आजारापासून मुक्ती मिळते असं आपल्याला पाहायला सापडतं.
जे विवाह योग्य अशा पद्धतीच्या तरुणी आहेत आणि विवाह जर त्यांचे जळून येत नसतील तर विवाह जुळण्यासाठी सुद्धा कात्यायनी देवीची उपासना करणं हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतर देवीला स्वच्छ शुद्धोदकाने स्वच्छ करा. ती पुन्हा त्या त्रिकोणामध्ये अधिष्ठापित करा, बसवा आणि नियमित ज्या पद्धतीने आपण पूजा करतो त्या पद्धतीनं पूजा करा. नैवेद्य दाखवताना सुद्धा मधाचाच नैवेद्य दाखवावा आणि तो मध आपण भक्षण करावा. निश्चित पद्धतीनं जी कात्यायनी देवी भगवंताची कुलदेवता आहे, ती कुलदेवता, भगवंताची कुलदेवता आपल्यावर सुद्धा निश्चित पद्धतीनं कृपा करेल, आपल्याला यशाची प्राप्ती करून देईल, आपल्या अंतःकरणातील भयलयाला घालून आपल्याला अभयत्व प्राप्त करून देईल आणि सर्वात महत्त्वाचं जो मोक्षाचा मार्ग आहे तो मोक्षाचा मार्ग सुकर करेल. एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. उद्या आपण देवीच्या 7व्या स्वरूपाचा विचार करायचा आहे, तो पाहूया. रामकृष्ण हरी.